बोल आता. हाय गाईज, वेलकम बॅक. आय नो मी खूप दिवस व्लॉग नाही केला आहे, सो मी विचार केला आता गणेश चतुर्थी आली आहे, बाप्पा येणार आहेत, सो तेव्हापासून परत व्लॉग करायला चालू करावं. सो आम्ही आता निघालो आहे. एक मिनटं, खूप आवाज आहे इकडे. हां, सो आम्ही आता निघालो आहे माझ्या घरच्या गणपतीला. सर्वात मोठे काका आणतात आमच्याकडे गणपती, सो आम्ही तिथे निघालो आहे. आणि असं आम्ही ड्रेसअप केलं आहे दोघींनी, मस्त मस्त. आय नो माझा मेकअप थोडा पिंक पिंक वाटतो, पण तो थोड्या वेळाने सेटल डाऊन होईल मी पोचेपर्यंत. सो आता मी कॅबमध्ये बसते आणि मग तुमच्याशी बोलते. सो या, हॅपी गणेश चतुर्थी बाय द वे गाईज. आय ट्राय टू अपलोड दिस व्लॉग ॲज सून ॲज पॉसिबल. सो मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन करायला विसरली आणि मी कॅबमध्ये ॲज युजल झोपून गेलेली. पण आम्ही दादरला आलो आहे. माझ्या मोठ्या काकांकडे आमच्या फॅमिलीचा गणपती येतो दरवर्षी, आणि मोस्ट प्रॉबेबली आम्ही दरवर्षी फर्स्ट डेलाच जातो तिथे गणपतीला. सो तशाप्रमाणे आम्ही आलो आहे. मला वाटतं नाही हा ब्लॉग मोठा होईल, मी तिकडे जाऊन हा ब्लॉग करणार नाही जास्त, कारण ते लोक नवीन आहेत, माहिती नाही ते येतील की नाही ब्लॉगमध्ये. पण मी तुम्हाला आमचा बाप्पा दाखवते दरवर्षी. लहान असताना तरी खूप मजा यायची, आम्ही खूप धमाल करायचं, सगळं यायचं. पण ठीक आहे, आता दाखवते मी तुम्हाला आमचा बाप्पा. हा माझा बाप्पा गाईज, बघा, बघून घ्या. मी लांबून दाखवते, मगाचा व्हिडिओ जवळून बघितला असेल तुम्ही. बट या, माझा भाचा आहे तो, आणि ही त्याची बाई टायनी, सर्वात छोटी. आत्या नाही बोलायचं प्लीज. हे मला मुद्दामून आत्या आत्या करतात, मेसेज केला, कॉल केला तरी. बट गाईज, ह्यांचं पण चॅनल येणार आहे. मी आलं ह्यांचं चॅनल की खाली कमेंट्समध्ये टाकेन. स्टे ट्यून, एज्युकेशनल काहीतरी आहे, व्हेरी डीप, नाही डोक्यावरून जाईल ते आपल्या. पण तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. ते सांगतील सिम्प्लिफाय करून. येस, ते सांगतील तेव्हा मला पण कळेल, तुम्हाला पण कळेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आता आम्ही बाय चाललो. आता आम्ही गणपतीला भेटून. मी आमचा बाप्पा, मम्मी पण बसल्या बाजूला. सो या, मी नंतर बोलते तुमच्याशी, खूप ऑकवर्ड होऊन जाईल नंतर. सो गाईज, आम्ही निघालो बाप्पाला बाय करून आमच्या घरच्या. आणि आम्हाला खूप लोक भेटली, म्हणजे मिळाली नाही, भेटली. माझी आत्या आलेली, माझी बहीण आलेली, 2 बहीण आलेले, जीजू आलेले. सो दिस इज वॉट आय वॉन्टेड. पहिल्या दिवशी ना आम्ही आलो ना की सगळे, म्हणजे आधी तर मी लहान असताना पहिल्या दिवशी तर खूप धमाल असायची, सगळे कंपल्सरी यायचे. आता सगळे मोठे झाले आहेत, जॉबला लागल्यात, लग्न झालं, तर एवढं कोण फुल डे येत नाही. पण असं सगळे पहिल्या दिवशी दर्शनाला येतात. आणि तेच माझं मोटिव्ह होतं की यावेळेस आम्ही लेट आलो. मुद्दामून मी मम्मीला बोलली लेट जाऊया, म्हणजे लोक भेटतील, कारण खूप वर्ष असं भेटायला नाही मिळत. खूप मस्त वाटतं असं, सॅटिस्फाईड. आणि फन फॅक्ट, मी दादरला राहायची लहान असताना, म्हणजे मी नाही, आम्ही दादरला राहायचो. थोडं लाईटिंग खराब आहे, आम्ही चालतो. दादरला राहायचो लहान असताना. मी 3rd स्टँडर्डमध्ये शिफ्ट झाली ठाण्याला. सो इट्स व्हेरी गुड टू बी बॅक. बरं वाटतं कधी कधी इकडे आल्यावर. तरीही मला रस्ते लक्षात नाही राहत. आणि सॉरी गाईज, इकडे स्ट्रीट लाईटच नाही आहे. पण आम्ही आता चालत चाललो आहे मठात. मम्मी लांब आहे, मग चालत का चाललो आहे? त्या साईडला क्रॉस करून टॅक्सी भेटली असती. अजून लांब आहे, चालत जायचंय. मला फोन कवर बघायचंय, तर फोन कवर इकडे स्वस्त भेटतात स्ट्रीट. तिकडेच. पण चालत जायचंय की नाही? जाऊया ना, हे एवढं चालशील? चालेल. चला, आम्ही कधी चालत जात नाही, आज हिला चालत जायचं. मी व्लॉग करण्याच्या चक्करमध्ये हिने मला चालत. चला ठीक आहे, मी तुमच्याशी पोहोचून बोलते. चालायचंय तर जरा मी सामान वगैरे पकडते मम्मीच्या हातात. खूपच इथे लाईटिंग कमी आहे. सो या, थोड्या वेळाने बोलूया. इकडे राहायची मी आधी गाईज लहान असताना. तुम्हाला ती बिल्डिंग ही जी वरती दिसते ना, त्या बिल्डिंगमध्ये, आता नवीन झाली आहे. बट मम्मी परत आलो आपण. हो, माहित आहे मग. किती वर्षांनी आलोय ना ह्या बिल्डिंगमध्ये. ही जी दिसते ना,
इथे आम्ही राहायचो. आणि आता ना इथे या गल्लीमध्ये गणपती आहे, हे जे डेकोरेशन केलं आहे ना, दाखवते थांबा. हा जो गणपती आहे तो कोणी चालू केला मम्मी? हा गणपती पप्पांनी हा गणपती इथे बसवायला चालू केला, सार्वजनिक टायकलवाडीचा गणपती. किती वर्षांनी आधी मी रोज यायची इथे लहान असताना, म्हणजे काहीच मला गोष्टी आठवत आहेत. बट लेट्स सी. हाच तो गणपती. किती वर्षांनी आला तो गणपती होता जो मी तुम्हाला सांगत होती. लहान असताना यायची मी, आता एवढे वर्षांनी डायरेक्ट येते. गरम झालं मम्मी, आपण ना टॅक्सीने जायला पाहिजे होतं, एवढं AC मध्ये होतं एवढा वेळ. सो लेट्स गो. आता मठात जाऊया. मम्मीच्या एका फ्रेंडकडे जायचं आहे आणि मग घरी. मला मावशीकडे पण जायचं आहे, बघू पण लेट झाला तर नाही जाणार. मग उद्या मी तुम्हाला दाखवेन. मावशीकडे पण गणपती बसवला आहे आता, सेपरेट दाखवेन मी तुम्हाला उद्या. एक मोठा बाप्पा नेत आहे बघा. मठात आलो आहे आम्ही आता गाईज. मी लास्ट टाइम आली तेव्हा मी ब्लॉग नव्हता केला, पण इकडे मी नेहमी येते, नेहमी. आय विश हे ठाण्यात असतं. आणि आरती चालू, मला लास्ट टाइम पण आरती मिळालेली. कोइन्सिडन्स? पण आरती चालू आहे. मी लास्ट टाइम आलेली तेव्हा पण मला अशीच आरती चालू होती. आता नेक्स्ट टाइम मला असं वाटतं देवाची इच्छा आहे मी आरतीला थांबावं. मी या टाइम आली तेव्हा पण आरतीच चालू होती. मला असं वाटतं आता नेक्स्ट टाइम पण मला आरती मिळणार आणि त्या आरतीला मी जबरदस्ती थांबणार आहे. बाहेर थांबून नाही थांबवलं तर. पण इट्स गुड. फायनली मम्मीला मठात यायचं होतं, आता नको. मग उद्या गजरा, मला आज गजरा नाही घालायला मिळाला गाईज. मी असे हेअरस्टाईल करून आणली गजरा घालायचं मला, पण मला गजरा नाही घालायला मिळाला. आता काय घालू, आता घरी जायचा वेळ आली. सो आता मी उद्यासाठी गजरे घेऊन ठेवे. एवढं सामान दिलं हिने माझ्या हातात पकडायला, आणि तरी 10 गोष्टी मला करायला सांगते. हस 2 बॉक्स आहेत म्हणून ते जड झालं. मग काय, केवढं जड झालंय. दे ना, तू दे. जाऊ दे आता. नाही, केळ्याचं दे, मी केळी टाकते. आणि हा खूप बॅड डिसिजन होता की चालत यायचा. भरपूर गरम झालंय, भरपूर गरम झालंय मम्मी. हा पिक्चर, हा गणपती बाजारात तो सगळे बघायचे असतात. अरे नाही, मला ते चालत चाललं म्हणून आठवलं. चल ठीक आहे, आता आम्ही मम्मीच्या फ्रेंडकडे चाललोय गणपतीला, आणि मग आम्ही कॅब करून मावशीकडे किंवा घरी जाणार. बघू. इथे पण एक गणपती आहे, थांबा मी दाखवते तुम्हाला. इथे पण एक गणपती बसवायला आहे. किती मस्त वातावरण आहे इकडे, असं प्रसन्न वाटतंय. सगळीकडून आरती, गणपतीची गाणी ऐकू येत आहेत. अजून एक मोठा गणपती येत आहेत. शिट, मिस झाला तो. बघ केवढा मोठा आहे, बघ दिसतोय तो, बघा मिस झाला. आय रिअली विश गणपती गेलेच नाही पाहिजे, त्यांच्या घरी राहिले पाहिजेत कायमचे आपल्याकडे. इतकं बरं वाटतं या 10 दिवसात. थोड्या वेळाने बोलते, थांबा. मम्मीच्या फ्रेंड्स भेटल्यात, त्यांनी तिला कॉल केला की कधी येते कधी येते. झालं लेट होणार आहे म्हणजे आज. खुश बघा ती किती आहे. नाईस. चला तिकडे मला नाही वाटत मी ब्लॉग करू शकेल, सो मी ते सगळं झाल्यावर परत बोलते. प्रॉबब्ली कॅबमध्ये बसल्यावर जर काय शॉपिंग केली तर दाखवेन, पण आय डोंट थिंक सो आम्ही करू, आता लेट होईल कारण. सो या थोड्या वेळाने बोलूया आपण. मी फायनली माझी हेअरस्टाईल केलेली सोडली मम्मीच्या फ्रेंडकडे जायच्या आधी, कारण की एवढं गरम होत होतं मला. आणि माझे ते केस जे मी हेअरकट, बाय द वे मी हेअरकट केला, मी तुम्हाला सांगितलं नाही, पण ते माझ्या डोळ्यावर येत होते आणि मला गरम होत होतं भरपूर. सो माझे पेशन्स संपले हेअरस्टाईल कॅरी करायचे, आणि मी जे रोज बांधते ते केलं. माझे इयरिंग्स बघा कॅमलचे आहेत, मस्त आहेत ना. मम्मी केवढी खुश आहे, तिच्या फ्रेंड्सना ती किती वर्षांनी असं भेटली, केवढी खुश आहे ती. हो ना, मजा आली. अजून पण थांबली असतीस ना. नारळ बघ त्या साईडनी, चल पडली असती मी. नारळ फोडून टाकलेला कोणतं. ठीक आहे, आता आम्ही बघतो दादरमध्ये काय शॉपिंगला भेटतंय का, नाही तर मग घरी मला भरपूर भूक लागली आहे. सो बघूया. फायनली आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये आलो आहे. मम्मीला बर्गर देते किती दिवसांनी.
ओ शेट, मी वीट बंद नाही केला, मैदा खाल्ला गेला. अजून आमचे फ्राईज नाही आले. काय बोलायचंय मम्मी? मम्मीला भूक लागलेली. आता आम्हाला 1.5 तासाचं ट्रॅफिक दाखवते आणि काय बोलतच नव्हते. मग हे इकडेच पॅक आहे पूर्ण रोड, धारावीवाला तो जातो तो. आणि तू उपाशी बसणार होती उपाशी एवढं खाणं तरी पण. उपाशी नाही. ते पण खाऊ गाडीत. मी तिला आम्हाला बॉक्स मिळालेत ना, ते आम्ही घेऊन आले. आता ते गाडीत खाऊ. जड झाला मम्मीला कधीचे खायचे तुला. गाडीतल्या जाता इडी दिल्या पेपर्स. ते खाऊ आता गाडीत. तेच डिनर झालं. नंतर राहिलं. ठीक आहे, आपण खाऊन बोलूया. चला. मस्त पोट भरून खाल्लंय. माझी लिपस्टिक गेली आहे, त्यावरून समजतच असेल. पोट भरलं आहे. झालं आता, कंटाळलो आम्ही. इकडूनच कॅब बुक केली आहे. आता कॅब येईल, कॅबमध्ये बसणं आणि घरी. मावशीकडचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. नीट येईल. अय्यो, मावशीकडचा प्लॅन कॅन्सल झाला कारण आम्ही थकलो आहे. आता उद्या सकाळी परत उठून जावं लागेल. आता मी हा पार्ट 1 करू की 1 मिनटं, कॅबवाल्याचा फोन आला. सो फायनली गाईज मी घरी आली आहे. मी पहिले कानातले काढले, केसवर बांधले कारण की गरम झालेलं. आणि मी ना मम्मीला आल्यावर काय एक जोक झाला. मम्मीने जोक केला. मी आल्यावर मम्मीला बोलली की मी ना घरात पहिले कुलूप उघडल्यावर स्मेल करते की कुठे कधी चुकून गॅस लीक असं काय नाही आहे ना. माझी मम्मी मला बोलते मी आले पहिले टी व्ही लावते. आणि ते टी व्ही लावायचं रिझन मी तुम्हाला दाखव तर हे बघा, बिग बॉस, मराठी बिग बॉस चालू आहे. आणि ती इथेच उभी आहे. ती हालत पण आहे, एवढ्याच अंतरावर आहे टी व्हीपासून. तिथेच उभं राहून तिला ते पहिले बिग बॉस बघायचं आहे कारण की ते आज निकी तंबोलीचं काहीतरी चर्चा होणार आहे. ते तिला बघण्यात इंटरेस्ट होता. ती कॅबमध्ये बसून टाईम बघत होती, किती वाजले आहेत. मी पोचेन ना 10:30च्या आधी, मला बघायला मिळेल ना. पण आम्ही आलो आणि तिने पहिले टी व्ही लावला. सो गाईज एनिवेज मी घरी आली आहे. गणपती बाप्पा डे 1 इज डन. आणि ना मला दादरला एक गोष्ट मिळाली ज्याचा मी रील करेन. ओ माय गॉड, एवढे क्यूट इयरिंग्स आहेत ना, पिंटरेस्ट इयरिंग्स लिटरली. अँड यू वोंट बिलीव्ह द प्राइजेस. मी आत्ता सांगणार नाही आहे, मी माझ्या इंस्टाग्रामवर रील टाकेल त्याच्या, सगळे मी तुम्हाला घालून दाखवेन इंस्टाग्रामवर. पण एवढे क्यूट इयरिंग्स आहेत ना गाईज, आय टेल यू. सो या आम्ही घरी आलो आहे. जास्त ट्रॅफिक नाही मिळालं लकीली. आता उद्या भेटू आपण. आता मी खूप थकली आहे, मला नाही वाटत मी यापुढे ब्लॉग करेन. मला झोपायचं आहे लिटरली आता, फेस वॉश करून आणि फ्रेश होऊन. सो या गाईज, लेट्स मीट टुमॉरो फॉर डे 2. बाय.